नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। लोहा शहरातील केंद्रीय जिल्हा परिषद ब्रँड शाळेची झालेली दुरावस्था पाहून लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी आज शाळेला भेट देत पाहणी केली। यावेळी शाळेच्या इमारतीची अवस्था, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच आवश्यक मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी शाळेला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून शक्य ते वातावरण शिक्षण मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे आश्वासन दिले। तसेच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातूनही शाळेच्या विकासासाठी आवश्यक निधी व सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शाळेच्या दुरुस्तीबाबत नगराध्यक्षांनी घेतलेल्या या पुढाकाराचे शिक्षक, पालक आणि नागरिकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर शाळेच्या दुरुस्तीची कामे सुरू करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। सदरील कार्यक्रमाला लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकदम, शिक्षक नेते तथा नगरसेवक हरिभाऊ चव्हाण सर, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी सलीम भाई शेख, नगरसेवक राजेश पाटील बोडके, केंद्रप्रमुख श्री वाडकर सर, मुख्याध्यापक पोपलवाड सर, जिल्हा परिषद शाळा पोलीसवाडीचे मुख्याध्यापक RP केंद्रे सर, माजी नगरसेवक नारायण यल्लरवाड, पिंटू पाटील पवार, ज्ञानेश्वर पाटील पवार, प्रकाश कहाळेकर, संपादक गजानन दांगटे, बाळू पाटील कोरडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कस्तुराबाई कल्याणकर, उपाध्यक्ष गौस बशीर साहेब, सहशिक्षक बांजी सर, सिरसाळकर सर, रायफळे सर, मुंडे मॅडम, वरड मॅडम सह अनेक पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन परशुराम कौशल्य सर यांनी केले।